नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी यांच्याकडची जी भरतीची जाहिरात आहे सहाय्यक पदासाठीची, आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात या जाहिरातीबद्दल. इथे पाहू शकता जी अधिकृत नोटिफिकेशन आहे भौतिक अनुसंधान प्रयोगशाळा यांच्याकडचं आहे. सहाय्यक एवं कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक भरतीसाठीचं आहे. तर यानुसार ज्युनियर असिस्टंट आणि असिस्टंट या पदासाठीची भरती केली जाणार आहे. रिक्त पदांची जागा पाहू शकता. एकूण ज्या जागा आहेत याच्यासाठी सहाय्यक या पदासाठीची जागा आहेत. एकूण 10 जागा आहेत. त्याच्यामध्ये 6 ह्या ओपनसाठी आहेत, OBCसाठी 2 आहेत, त्याच्यानंतर SCसाठी जागा नाही आहेत. त्याच्यानंतर STसाठी 2 जागा आहेत. त्याच्यानंतर इथे कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यकसाठी बघू शकता ज्युनियर पर्सनल असिस्टंटसाठी एकूण 6 जागा आहेत. त्याच्यामध्ये ओपनसाठी 4, OBCसाठी 1 आणि SCसाठी 1 आहे. तर यानुसार यांची शैक्षणिक पात्रता पाहिली जाऊ शकते. किसी भी मान्यताप्राप्त विश्वविद्यालय से घोषित 60% अंक 60% गुणांसह याच्यामध्ये CGPA असेल तर 6.32 असणे आवश्यक आहे. म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट असणे आवश्यक आहे 60%पेक्षा जास्त गुणांसह. आणि CGPA बद्दलची माहितीसुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. किंवा त्याचबरोबर कम्प्युटर की प्रयोगमय म्हणजे कम्प्युटर प्रोफिशियन्सी असणे आवश्यक आहे. कम्प्युटर नॉलेज चांगल्या पद्धतीचं असणं आवश्यक आहे शैक्षणिक पात्रतेमध्ये. याच्यामध्ये अप्लाय करण्यासाठीची पुढची प्रोसेस आहे म्हणजे ॲप्लिकेशन प्रोसेस जी आहे याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पाहू शकता. पहिल्यांदा जी आहे ती लेखी परीक्षा घेण्यात येईल. याच्यानंतर कौशल परीक्षण म्हणजेच कम्प्युटरची स्किल टेस्ट असणार आहे. अशा पद्धतीने सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. याच्यामध्ये पुढचं पद पाहू शकता कनिष्ठ वैयक्तिक सहाय्यक ज्युनियर पर्सनल असिस्टंट. यासाठी अप्लाय करण्याची लिंक इथे देण्यात आलेली आहे. या लिंकवर क्लिक करून तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सरळ अप्लाय करू शकता. याच्यामध्ये पाहू शकता किसी बी मान्यताप्राप्त विषयात म्हणजे सेम पद्धतीने 60%पेक्षा जास्त गुणांसह ग्रॅज्युएशन असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर CGPAसाठी 6.32चा स्कोअर आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर अंग्रेजी म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला टायपिंगचं स्पीड आहे मिनिमम स्पीड ऑफ 60 वर्ड पर मिनिट. इंग्लिश स्टेनोग्राफी आणि कम्प्युटरमध्ये प्रोफिशियन्सी म्हणजे कम्प्युटर नॉलेज आवश्यक आहे. किंवाचा ऑप्शन आहे याच्यामध्ये डिप्लोमा आहे कमर्शियल सेक्टरल प्रॅक्टिस 60% गुणांसह असेल तर तो ग्राह्य धरला जाऊ शकतो. त्याच्यानंतर 1 इयर एक्सपिरियन्स स्टेनोटायपिक्समध्ये 1 वर्षाचा अनुभव असेल तर ते सुद्धा ॲप्लिकेबल आहे म्हणजे ग्राह्य धरलं जाऊ शकतं. आणि याच्यामध्ये अंग्रेजी म्हणजे इंग्लिशची 60 वर्ड पर मिनिट, इंग्लिश स्टेनोग्राफी आणि कम्प्युटर प्रोफिशियन्सी आवश्यक आहे. याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस पहिल्यांदा पाहू शकता. लेखी परीक्षा आहे, रिटर्न टेस्ट पहिल्यांदा घेतली जाईल. त्याच्यानंतर कौशल परीक्षण म्हणजेच स्किल टेस्ट आहे कम्प्युटरची. आणि त्याच्यानंतर कम्प्युटर लिटरसी आणि स्टेनोग्राफी अशा पद्धतीची प्रोसेस असणार आहे. ॲप्लिकेशन केल्यानंतरची सिलेक्शन प्रोसेस अशा पद्धतीने सिलेक्शन केले जाणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एक सरळ लिंक देण्यात आलेली आहेत. ह्या PDMची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तुम्ही चेक करून डिटेलमध्ये माहिती चेक करू शकता. याच्यामध्ये कशा पद्धतीने अप्लाय करायचं याबद्दलची. त्यानंतर पुढे जे आहे ड्युअल डिग्री प्रोग्राम्स याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे. नोट्स आहेत. त्याचबरोबर वयाची पात्रता 31 मार्च 2024 रोजी 18 ते 28 वर्ष दरम्यान उमेदवाराचं वय असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर इथे पाहू शकता पे स्केल अलाउन्स त्याच्याबद्दलची माहिती आहे. ॲप्लिकेशन फी जी आहे आवेदन शुल्क आहे 100 रुपये आहे. या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी. अप्लाय कसं करायचं आहे तर अधिकृत वेबसाईटवर लिंक देण्यात आलेली आहे. 9 मार्च 2024 ते 31 मार्च 2024 या वेळेमध्ये तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता दिलेल्या वेबसाईटवर. त्याचबरोबर लिंक आहे रिसेप्टच्या ऑनलाईन प्रोसेस ॲप्लिकेशनसाठीची माहिती देण्यात आलेली आहे. याच्यामध्ये चेक केलं जाऊ शकतं. अशा पद्धतीने ही जी भरती आहे विविध पदांसाठीची ॲप्लिकेशनसाठीची वेगवेगळ्या पदांसाठीची यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही डिटेलमध्ये माहिती पाहू शकता. त्याच्याबरोबर अप्लाय करण्यासाठीची लिंक जी आहे ती इथे अवेलेबल आहे. इथून अप्लाय केलं जाऊ शकतं. याच्यासाठी पाहू शकता एक PDF जी आहे ओपन होईल. त्याचबरोबर इथे अप्लाय करण्यासाठीची लिंक इथे अधिकृत वेबसाईटवर आहे. या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो. इथे पाहू शकता या वेबसाईटवर अवेलेबल आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठीची लिंक जी आहे. तुम्हाला पहिल्यांदा अकाउंट क्रिएशन करायचं आहे. इथे पाहू शकता लॉग इन ID क्रिएट करायचं आहे.
त्याचबरोबर इथे ॲडचा ऑप्शन आहे असिस्टंटसाठीचा, त्याच्यावर क्लिक केलं जाऊ शकतं. ॲडव्हर्टाइजमेंट देण्यात आलेली आहे. इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे पहिल्यांदा किंवा लॉग इन केल्यानंतर इथे डिटेलमध्ये माहिती आहे कशा पद्धतीने अप्लाय करायचं आहे. रजिस्ट्रेशनवर क्लिक केल्यानंतर पुढची प्रोसेस केल्यानंतर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.